नमस्कार. आज आपण शेतीतल्या एका महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर बोलणार आहोत. स्मार्ट सॉइल सेन्सर. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ही उपकरणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय म्हणतात त्याला डिजिटल डोळे जणू जमिनीखाली काय चाललंय ते बघणारे. चला जरा बघूया हे काय आहे नक्की आणि शेतकऱ्यांच्या कामात कसं उपयोगी पडतं. हो, नक्कीच. म्हणजे आज आपण या साधनांची ओळख करून घेऊया आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या वापरामुळे शेतीच्या पद्धतीमध्ये, उत्पादनामध्ये काय फरक पडू शकतो हे पण समजून घेऊया. एकदम. तर सुरुवात अगदी सोप्या गोष्टीपासून करू. हे स्मार्ट सेन्सर म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक लहानसं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. हे थेट शेतातल्या जमिनीत म्हणजे पिकांच्या मुळांशी रोवतात. ह्याचं मुख्य काम आहे मातीमधला ओलावा म्हणजे पाणी किती आहे हे मोजणं. काही सेन्सर्स तापमान किंवा जमिनीचा सामू म्हणजे पीएच पण मोजू शकतात. अच्छा, पण मातीतला ओलावा इतक्या म्हणजे चूकपणे मोजणं इतकं का महत्वाचे? पाणी थोडं कमी जास्त झालं तर काय होतं? हा महत्वाचा मुद्दा आहे अगदी. कारण बघा, पिकांना गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं ना तर मुळं सडण्याचा धोका असतो, बुरशीजन्य रोग वाढतात. आणि पाणी कमी मिळालं तर पिकाची वाढ खुंटते, सरळ सरळ उत्पादन घटतं. त्यामुळे योग्य ओलावा खूप गरजेचा आहे. म्हणजे पिकाच्या वाढीसाठी एकदम बेस्ट परिस्थिती. हे सेन्सर्स तीच गरज ओळखायला मदत करतात. म्हणजे शेतकऱ्याला अंदाजपंच पाणी द्यायची गरज नाही, पिकाला नेमकं कधी आणि किती पाणी हवंय ते हे तंत्रज्ञान सांगतं. पण हे काम कसं करतं? म्हणजे जमिनीतलं मोजमाप शेतकऱ्यापर्यंत पोहोचतं कसं? बरोबर. हे सेन्सर्स साधारणपणे जमिनीत 5 ते 10 सेंटीमीटर खोल बसवतात. ते नियमितपणे ओलावा तपासतात आणि हा जो सगळा डेटा आहे ना तो वायरलेस पद्धतीने म्हणजे ब्लूटूथ किंवा वायफाय वापरून शेतकऱ्याच्या मोबाईलवर पाठवतात. त्यासाठी खास ॲप्स असतात. मोबाईल ॲप्स? अच्छा. हो, शेतकरी मग त्या ॲपमध्ये बघून ठरवू शकतो की आता पाणी द्यायची गरज आहे की नाही. सगळं अगदी सोपं, हाताच्या बोटावर. हे ऐकायला तर खूपच सोयीचं वाटतंय खरंच. पण याचा शेतकऱ्याला प्रत्यक्ष फायदा काय होतो? म्हणजे फक्त पाणी कधी द्यायचं हे कळण्यापलीकडे. हो, अनेक फायदे आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पाण्याची बचत. हो ना, जेव्हा गरज असेल तेव्हाच आणि तेवढंच पाणी दिलं जातं. म्हणजे अपव्यय टळतो. बरोबर, पाणी वाचतं. दुसरा फायदा म्हणजे विजेची बचत. कारण पाणी उपसायला पंप कमी चालवावा लागतो. म्हणजे अर्थातच खर्चात कपात होते. म्हणजे दुहेरी बचत झाली, पाण्याची आणि विजेची. अगदी. तिसरं म्हणजे योग्य ओलाव्यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि मग उत्पादन वाढायला मदत होते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते. ॲपमध्ये डेटा साठत जातो ना, त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या शेताच्या वेगवेगळ्या भागांमधल्या मातीच्या स्थितीचा एक ट्रेंड मिळतो, इतिहास कळतो. अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी काय परिस्थिती होती, यावर्षी काय आहे हे समजतं. बरोबर, जे पुढच्या नियोजनासाठी खूप उपयोगी ठरतं. हे सगळं छान आहे, पण मग बाजारात असे कोणते सेन्सर मिळतात? काही नावं सांगता येतील? हो, नक्कीच. आता अगदी घरातल्या कुंड्यांसाठी किंवा छोट्या बागेसाठी Xiaomi मी मॉइश्चर सेन्सर सारखे स्वस्त आणि सोपे सेन्सर्स आहेत. मोठ्या शेतांसाठी सॉइल स्काउट सारखे व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल वायरलेस सेन्सर्स आहेत. ते जास्त टिकाऊ आणि अचूक असतात. आणि विशेष म्हणजे आता आपल्या भारतातही युक्तिक्स ग्रीनसेन्स, खेतीबडी, कृषीतंत्रा स्मार्ट IoT यांसारख्या कंपन्यांनी चांगले सेन्सर्स बनवले आहेत. अरे वा, म्हणजे भारतीय कंपन्या पण आहेत त्यात? हो, आणि ते आपल्या इकडच्या वातावरणाला आणि गरजांना लक्षात घेऊन बनवलेले आहेत. आणि भविष्याचा विचार केला तर म्हणजे हे तंत्रज्ञान अजून पुढे कसं जाऊ शकतं? खास करून AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साथीने काय होऊ शकतं? ही खरंच एक खूप इंटरेस्टिंग शक्यता आहे. बघा, या सेन्सरमधून जो डेटा मिळतोय तो जर आपण ChatGPT सारख्या AI सिस्टमला दिला तर ती सिस्टम फक्त पाणी कधी द्यायचं हेच नाही सांगणार, तर जमिनीचा प्रकार कोणता आहे, हवामानाचा अंदाज काय आहे, पिकाची सध्याची अवस्था काय आहे, या सगळ्याचा विचार करून पाणी नेमकं किती द्यावं किंवा आता खतांची गरज आहे का किंवा पीक बदलावं का, अशा गुंतागुंतीच्या विषयांवर पण सल्ला देऊ शकेल. बापरे, म्हणजे शेती अजून जास्त अचूक, एकदम डेटा आधारित होऊन जाईल. अगदी, माहितीवर आधारित निर्णय घेता येतील. तर मग एकंदरीत हे स्मार्ट सॉइल सेन्सर म्हणजे काय? तर शेतीसाठी कमी खर्चात, कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्याचे एक प्रभावी साधन ठरू शकतं असं म्हणायला हरकत नाही. हे डिजिटल डोळे शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्यावर लक्ष ठेवायला मदत करतात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मदत करतात. हो, बरोबर. आणि हे सगळं बघताना
एक विचार मनात येतो. सध्या पाणी टंचाई किती वाढली आहे, हो ना? आणि शाश्वत शेतीची गरज पण खूप महत्वाची आहे. अशा वेळी जर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं तर आपल्या पारंपरिक शेती पद्धतींवर आणि एकूण पाण्याच्या व्यवस्थापनावर याचा कसा म्हणजे किती खोलवर परिणाम होऊ शकेल, हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.